मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शक्ती प्रदर्शन करणार आहेत। कल्याण दौऱ्यासाठी राज ठाकरे शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत। कल्याणमध्ये राज ठाकरे उमेदवारांच्या कार्यालयाचं उद्घाटनच करणार आहेत आणि यानंतर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। यानंतर राज ठाकरे खारेगाव टोल नाका मार्गे ठाण्यामध्ये प्रवेश करणार आहेत। ठाण्यामध्ये वागळे इस्टेट, नौपाडा, घोडबंदर अशा अनेक ठिकाणी त्यांचा रोड शो होणार आहे। ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया। मनोज, आज ठाण्यामध्ये एक वेगळं उत्साहाचं वातावरण मनसैनिकांमध्ये दिसतंय, कारण आज दौरा आहे राज ठाकरे यांचा। काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय, कसं हे सगळं दौऱ्याचं स्वरूप असणार आहे? अगदी बरोबर आहे। गेल्या काही दिवसापासून जेव्हा निवडणुकीचं वारं सुरू झालेलं आहे आणि उमेदवारी सुद्धा निश्चित झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतच प्रचार केल्याचं पाहायला मिळतंय। अनेक शाखांना भेटी दिलेल्या आहेत, मग मनसेच्या शाखा असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखा असतील, तिथे राज ठाकरे यांनी भेटी दिलेल्या आहेत, प्रचार सुद्धा केलेला आहे। त्याच अनुषंगाने आता मुंबईच्या बाहेर आज पहिल्यांदाच कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या ठिकाणी राज ठाकरे प्रचार करणार आहेत। त्यांच्या उमेदवारांचा तर प्रचार करणारच आहे, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा कार्यालयाचे उद्घाटन असतील किंवा कार्यकर्त्यांना संबोधित करण्याचं असेल, हे सगळे करणार आहेत। आणि त्यासाठीच आता राज ठाकरे शिवतीर्थावरून रवाना झालेले आहेत। पुढच्या 1 तासामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पोहोचतील, तिथे विविध शाखांना भेटी देतील। त्याचबरोबर जे कार्यकर्ते आहेत, नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, त्यांना पण चर्चा करून कशा प्रकारे या सगळ्या निवडणुकांना सामोरं जायचं हे तर सांगणारच आहे। हे झाल्यानंतर ठाण्यामध्ये येणार आहे। ठाण्यात सुद्धा विविध प्रकारच्या शाखा ज्या आहेत, शिवसेना, युबीटी आणि मनसेच्या, तिथे भेटणार आहेत, नगरसेवकांना भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत। सगळ्यात महत्वाचं जे आहे ते कल्याण डोंबिवली जे आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आहेत आणि त्या ठिकाणी अनेक उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। तिथे सुद्धा कशा प्रकारे प्रचार करायचा आहे याचा कानमंत्र देणार आहे, राजमंत्र देणार आहे। आणि त्यानंतर शिवसेनेच्या म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात सुद्धा प्रचार करणार आहेत आणि त्यानंतर ते नाशिककडे रवाना होणार असल्याची माहिती मिळते आहे। ठीक, मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।